गुलाल उधळताना या ठिकाणी संदीपान भुमरे। दोन 2014 पर्यंत इथे चंद्रकांत खैरे हे खासदार होते। 2019 मध्ये इम्तियाज जलील यांना या ठिकाणी संधी मिळाली आणि पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेने हा विजय खेचून आणलेला आहे। संदीपान भुमरे या ठिकाणी विजयी झाले। सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये चंद्रकांत खैरे हे मोठ्या प्रमाणात आघाडीवर होते, मात्र आता चित्र पलटलेलं आहे। चंद्रकांत खैरे यांनी प्रत्येक पत्रकार परिषदेत मीच विजयी होणार हा विश्वास बोलून दाखवलेला, मात्र आता चित्र पलटलेलं आहे। तर चंद्रकांत खैरे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झालेला आहे। तर महायुती 17 आणि महाविकास आघाडी 30 जागांवर आघाडीवर, तर अपक्ष विशाल पाटील हे सांगलीमधून विजयी झाले। तर काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। 13 जागा काँग्रेसला मिळाल्यात। महायुतीच्या वाट्याला अवघ्या 17 जागा आल्यात, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 30 जागांचं लीड आलेलं आहे। तर छत्रपती संभाजीनगरचे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि संदीपान भुमरे इथे विजयी झालेले आहेत। तर इम्तियाज जलील यांनी संदीपान भुमरे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। पराभव त्यांनी मोठ्या मनानं या ठिकाणी स्वीकारलेला आहे। संदीपान भुमरेंनी इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांचा पराभव केलाय। तिरंगी लढत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झाली होती, त्यामध्ये संदीपान भुमरे हे विजयी झाले। ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि ओवेसी यांचा एमआयएम पक्ष अशी ही तिरंगी लढत होती। विजयानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरेंनी मोठा जल्लोष केलेला आहे, तर इम्तियाज जलील यांनी त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्या भुमरेंनी अगदी मोठ्या मनाने देखील स्वीकारलेल्या आहेत। तर विजयानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरेंचा जल्लोष। कार्यकर्त्यांकडून रॅली काढण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात गुलाल उधळला जातो, एकमेकांना पेढे भरवून अगदी ढोल ताशाच्या गजरात भुमरेंची सध्या मिरवणूक निघालेली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत झाली होती। या तिरंगी लढतीमध्ये संदीपान भुमरे विजयी झालेत। चंद्रकांत खैरे दुसऱ्यांदा या ठिकाणाहून पराभूत झालेले आहेत।